नगर शहर फार महत्वाचं राहिलेलं आहे. नगरमध्ये संग्राम जगताप हे जे गेल्या वर्षी उमेदवार होते विखेंच्या विरोधात, त्यांनी त्यावेळेस विखेंचं काम केलं आणि तर नगरमधलं एकूण मतदान कसं झालं आणि संग्राम जगताप यांनी विखेला नक्की मदत कशी केली आणि त्या विरोधात मग लंकेंच्या जोडीला कोण कोण होतं? सर, सुरुवातीपासूनच ज्यावेळेस ही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, जे गेल्या निवडणुकीत म्हणजे आपण 2019चा विचार केला तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्या विरोधात ही निवडणूक झाली. मात्र यावेळेस पूर्णपणे विखेंचं नगर शहराचं जे सारथ्य होतं ते जगतापांनी हँडल केलं. प्रत्येक मंच असो किंवा सभा असो, नगर शहराची पूर्णपणे जबाबदारी हे जगतापांनी एकट्यांनी घेतली. मग त्या खालोखाल त्यांना अजित पवारांकडून देखील तेवढं पाठबळ मिळत गेलं. अजितदादांचे आदेश होते पूर्णपणे की विखेंना पूर्णपणे पाठबळ मिळालं पाहिजे. त्या अनुषंगाने ठिकठिकाणी सभा असो किंवा नगर शहरात झालेले विकास कामं असो, हे पूर्णपणे नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचं पूर्ण काम हे जगतापांकडे होतं. त्या अनुषंगाने त्यांनी पूर्णपणे ताकद लावली. मग लंके यांच्या बाजूने कोण होतं? लंकेना मदत कोणी केली? लंकेंसाठी महाविकास आघाडीचे नेते उतरले आणि शहरातले बी जे काही स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी देखील पूर्णपणे बाजू लावून धरली. मात्र एकीकडे कुठंतरी असं दिसूनही आलं की महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी बिघाडी आपण जे म्हणतो, जे स्थानिक नेते होते ते सर्वच एका मंचावर जरी असले परंतु ते मनाने एकत्र होते याच्यात थोडस साशंकच होते. कारण तिथं ज्यावेळेस पदाचा त्यांचा जो अट्टाहास चाललेला होता तो नेहमी मंचावरती दिसूनही आला, छोटीशी नाराजी वगैरे. त्यामुळं शहरातून जर विचार केला तर विखेंसाठी एक सकारात्मक एक अनुकूल वातावरण होतं, जे की लंकेंसाठी दिसून आलं नाही. पण याच्यामध्ये असं पण चित्र आहे की भाजपमध्ये काही लोक विखेंवरती नाराज होते, त्यांच्यामध्ये पण फारशी काय सख्य नव्हतं, ती धुसफूसच होती. याच्यामध्ये काय वास्तव आहे? हा, नक्कीच सर. विषय असा होता की भाजपचे जे ज्येष्ठ निष्ठावंत आपण म्हणतो तो जे जुने सहकारी आजही भाजप सोबत आहेत, कुठेतरी एक गट जो आहे तो विखेंच्या विरोधात नाराज होता. अनेकदा ते दिसूनही आलं, अनेकदा मंचावरती एक फक्त बघ्याची भूमिका किंवा अलिप्त राहणं अशा हे अनेकदा या गोष्टी समोर आल्या आणि याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती. मात्र तरी देखील नामदार विखे हे स्वतः नेहमी पुढाकार घेऊन त्यांनी पूर्णपणे लक्ष आपलं हे दक्षिणेवर दिलं होतं. जरी सुजय विखेंकडून कुठली तरी चूक होत होती किंवा त्यांच्याकडून डावलण्यात आलं असं ज्यावेळेस समज होत होते, मात्र त्यावेळेस मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक सहकार्याची भूमिका घेत सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, सर्वांना सोबत ठेवत त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा. किंबहुना राम शिंदे जे की भाजपचे एक निष्ठावंत आमदार आहेत, गेल्या अनेक वर्षापासून भाजपसोबत आहेत, त्यांनी स्वतः लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यावेळेस त्यांची नाराजी ही विखेंसाठी अडचणीची ठरणार होती असं बोललं जात होतं. शेवटी कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी फडणवीसांना देखील यावं लागलं आणि मंत्री राधाकृष्ण विखेंनी देखील यामध्ये मध्यस्थी करत राम शिंदेची समजूत काढली. त्यानंतर प्रभावीपणे राम शिंदे हे विखेंसाठी मैदानात उतरले. शेवटी कर्जत जामखेड मध्ये देखील अनेक सभा झाल्या. त्यामुळं तुमचं म्हणणं असं की सिनियर विखेंनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करत ती सुजय विखे यांची बाजू सांभाळून धरली. मला अशा तुमच्याकडे यायचं आहे की नगरमध्ये काही फॅक्टर प्रवीण म्हणला तसे काम केले, पण काही फॅक्टर मध्ये गेल्या वेळेस 2019ला काही मुस्लिम वोट बँक जो होता ते विखेंबरोबर होता. म्हणजे काही पॅकेट आहे, 30-40 हजार मतदान आहे, भिंगारा असो, मुकुंदनगर असो किंवा नगर मुख्य शहरात. यावेळेस ती वोट बँक प्रत्यक्षपणे सांगतात किंवा उशिरा मतदान झालेलं वाढलेली टक्केवारी ही लंकेच्या बाजूने शिफ्ट होत आहे की अशी परिस्थिती होती. आणि अनिल राठोडांचं जे मतदान होतं शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना मानणारा मतदार आहे, तो मतदार खरंच विखेंच्या गेल्या वेळेप्रमाणे यावेळेसही विखेंना म्हणजे ते प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर नसले तरी वोट ट्रान्सफर झालाय का हा एक मुद्दा आहे. माळी समाजातले काही नेते यांच्या बरोबर होत